कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून ठाकरेंनी टीका केली आहे। कोस्टल रोडचं भूमिपूजन मी केलं, उद्घाटन मोदी करणार आहेत। अरबी समुद्रात शिवरायांच्या पुतळ्याचं जलपूजन झालंय। पुढे काय, एक फूल दोन हाप ना विचारा, असं ठाकरेंनी सवाल केलाय। मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली। वांद्रे ते वरळी हा जो सी लिंक आहे त्याचं भूमिपूजन मनोहर जोशी मला वाटतं मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राटांच्या हस्ते पार पडलं होतं भूमिपूजन। दुर्दैवाने नंतर सरकार गेलं, तो पूर्ण झाला पूल आणि त्याचं उद्घाटन माझ्या आठवणीप्रमाणे शरद पवार होते, सोनियाबाई होते आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं। त्याचा पुढचा टप्पा जो आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह, त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं आणि आता उद्घाटनाला पंतप्रधान येत आहेत। म्हटलं एक गोष्ट बरी झाली, या निमित्ताने पंतप्रधानांना आता हे कळेल किंवा जनतेला हे कळेल की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो, त्याला साक्षीदार पंतप्रधान आहेत। केंद्र सरकार जो मुंबई गोवा रस्ता करतो आहे, मला वाटतं गडकरी बोलले होते की ह्या रस्त्यावरती 200 वर्ष खड्डेच पडणार नाही। बरोबर आहे, कारण 200 वर्ष हा रस्ताच होणार नाहीये। खड्डा पडणार कसा? रस्ता झाला तर खड्डा पडेल, पण रस्ता नाही झाला तर खड्डा पडणार कसा? म्हणून पंतप्रधानजी तुम्ही गडकरी साहेबांना विचार की अरे हा 200 वर्षात तरी पूर्ण होणार आहे की नाही? कधीतरी तुमचं, कारण आता मुदत संपत आली, या मुदतीमध्ये तुम्ही जर का मुंबई गोवा रस्त्याचं लोकार्पण केलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता की बोले तशा चाले असा पंतप्रधान आम्हाला मिळाला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा तिकडेच राजभवनच्या परिसरामध्ये मी पण गेलो होतो बरोबर। तुम्हीच शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं। ते शिवस्मारक कधी होणार आहे हे ते एक फूल दोन हाप न विचारा तुम्ही तिकडनं जाल तेव्हा अरे उधर तो मैं गया था ना, कुछ तो किया था मैंने, जलपूजन किसका किया था? अच्छा शिवस्मारक वो कब होने वाला है पूछो। या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही करतो आहोत त्याचं तुम्ही श्रेय जरूर घ्या, कारण तुम्ही माननीय पंतप्रधान आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।